तो सदरून अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे। ठीक आहे, कारण दिली आहेत ना। मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्याची सभाध्यक्षाच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो। श्री चैनसुख संचेती विधानसभा सदस्य। स्थगन प्रस्तावाच्या सूचना। काल 4 केले ना। एक मिनिट आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। औचित्याचे मुद्दे। एक मिनिट, हा बोला। अध्यक्ष महोदय, कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे। 519.60 मीटर हा आता तिथं प्रकल्पीय संचित पूर्ण संचय पातळी आहे आणि आता त्याची संचित पातळी 524 मीटर करण्याचे नियोजन त्यांनी केलेलं आहे। जर आलमट्टी धरणाची उंची जर वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा आज महापुरामधून अतिशय हानिकारक परिस्थितीत जातोय। पिकं उद्ध्वस्त होतात, शहरं गावं उद्ध्वस्त होतात। विशेष करून पश्चिम भाग कोल्हापूरचा आणि सांगली जिल्हा याच्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होती। जर 524 मीटर उंची केली त्या ठिकाणी कर्नाटक सरकार याची अंमलबजावणी करायला लागले। त्यासाठी जमिनीचं हस्तांतरण करणं या सेवा त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत। कर्नाटक सरकारनं महापुराचा फटका अतिशय जादा बसला आणि मला वाटतं या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थितीची गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे। त्याचा संपूर्ण फुगवटा या कोल्हापूर आणि